सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुभ्यं। घट विसर्जन 2025 त्या दिवशीच्या नक्की शुभ मुहूर्त काय आहे? घट विसर्जन ताई नवमीला करायचे का दुसऱ्याला करायचे? आणि घट विसर्जन जो आहे तर ते आपण आपल्याला शुभ मुहूर्तावर करायचे आहे। शुभ मुहूर्त केला नाही तर घट विसर्जन जो आहे तर ते आपल्याला शुभ मुहूर्तावर करायचे आहे आणि राहू कालामध्ये अजिबात करायचे नाही। तर घट कसं विसर्जन करायचा, कोणी करायचा, कधी करायचा ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। सोप्या पद्धतीनं आपल्याला महिलांनो अगदी घट विसर्जन करायचे आहे। विसर्जन करताना काही चूक टाळायच्या आहे, कारण बघा आपण 9 दिवस एवढी छान सेवा केलं आहे, दुर्गासप्तमीचा पाठ केला, देवी आईच्या भरपूर सेवा केला, तर त्यामुळे आपल्याला आहे ना घट विसर्जनाच्या वेळेस पण संपूर्ण नियमानेच करायचे आहे, काही चूक टाळायच्या आहे। त्यासोबतच बरेचसे कमेंट पण आले की ताई नक्की पूर्णिच्या दिवे कसे करतात वगैरे, उपवास कधी सोडायचा, ही पण शंका भरपूर ताईच्या मनामध्ये आहे। तर बघा सगळी माहिती मी तुम्हाला इन डिटेलमध्ये देते, फक्त व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित पूर्ण बघा, कारण व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली असतो, पण मग तेच प्रश्न परत विचारलं जातात, म्हणून तर तुम्हाला सगळी माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओ अगदी व्यवस्थित संपूर्ण बघा। बघता बघता नवरात्रीच्या 9 दिवस संपायला संपलेली आहे। आपण सगळे मिळून सेवा करते, घरोघरी महिलांनी घटस्थापना केला, अखंड दिवा आपण लावलेली आहे, दुर्गा सप्तमीचे पठण केले चाललेली आहे, देवी आईच्या स्तोत्र मंत्र सगळे आपण म्हणत आहोत। आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घटाची म्हणजे कळसाची स्थापना केला होता, तर त्या दिवसाला आपण घटस्थापना म्हणतो। आणि त्या घटामध्ये आपण मातीमध्ये विविध बिया पेरल्या होते आणि ते घट त्याच्या आपण धन म्हणतो। तो बियापासून जो काही उगवलेली आहे ते धन आहे, जितका छान धन उगवला तेवढाच आपल्या घरच्या भरभरीत होणार आहे असं म्हटलं जातं। आणि शेवटच्या दिवशी या घटाच्या आपल्याला उत्पादन म्हणजे विसर्जन करायचा असतो। तर याबद्दलच बरेचसे शंका प्रश्न जो आहे ते मी दूर करण्याचा ह्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करते। तर सगळ्यात पहिला बघा घट विसर्जन 2025च्या शुभ मुहूर्त काय आहे? तर बघा घट विसर्जन जो आहे शुभ मुहूर्तावरच करायचे। कोणीकडे घटाचे विसर्जन नवमीला केला जातं, कोणीकडे दसऱ्याला केला जातं, पण शास्त्रशुद्ध पद्धतीनं विधी लिखित जो आहे तर तो असे की घटाच्या विसर्जन जो आपल्याला दसऱ्याच्या दिवशी करायचा असतो, कारण नवमीच्या दिवशी पण नवरात्रीलाच दिवस असतो, मग नवमीच्या संपूर्ण दिवस घट तसंच ठेवून दसऱ्याच्या दिवशी आपल्याला दुपारी नैवेद्य वगैरे दाखवल्यावर घटाच्या विसर्जन कळसाच्या विसर्जन करायचा असतो। तर बघा प्रत्येकाकडे थोडीफार पद्धत वेगळी असू शकतो, पण हे विधी लिखित आणि शास्त्रानुसार आहे ते नियम ते मी तुम्हाला सांगते की हे सांगत आहे, काही माझी स्वतःच्या नियम नाहीये, तर त्यामुळे शक्यतो घटाच्या विसर्जन किंवा जो काही तुम्ही उपवास वगैरे सोडणार आहेत, जो काही तुम्ही पारायण सगळे काही करतात त्याचे संगत आपल्याला दसऱ्यांच्या दिवशीच करायचं आहे। ठीक आहे, काहीकडे नवमीला केला तर जातं, तर तुम्ही बघा तुमच्याकडे तसं नियम असेल तसं नक्कीच त्या नियमाने जो पण शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि नियमाने दसऱ्यांच्या दिवस घटाच्या विसर्जन केलं जातं। तर आता 2 ऑक्टोबर गुरुवारी आपल्याला घटाच्या विसर्जन करायचे आहे। त्यानंतर ना दुसऱ्या गोष्टी म्हणजे शुभ मुहूर्त हा 2 ऑक्टोबर गुरुवारी सकाळी 6:32 पासून ते 8:54 आहे। यासोबतच तुम्ही बघा दुपारी 12च्या आत म्हणजे 12 वाजता त्या दिवशी दसरा पण असतो, पण
पुरणपोळीची वगैरे नैवेद्य करत असतो. कोणीकडे पुरी वगैरे केला जाते. प्रत्येकाकडे थोडीफार नियम वगैरे असतात, पण शक्यतो दसऱ्याच्या दिवशी पुरणपोळी नैवेद्य असतो. तर आपण दसऱ्याच्या दिवशी जो काही नैवेद्य करणार आहे तो 12 वाजेच्या पर्यंतच दाखवण 12 वाजेत आत आपल्याला घट हलवायचा असतो. कसं ते मी पुढं सांगते. फक्त या दिवशी 2 ऑक्टोबर गुरुवारी राहू काल हा पावणे 2 वाजता म्हणजे साधारण 1:45 राहू काल सुरू होते. तर ते 3:12 म्हणजे साधारण तुम्ही शक्यतो तुम्ही म्हणू शकतात पावणे 2 वाजेपर्यंत पावणे वाजेपर्यंत 2:15 पर्यंत राहू काल आहे. तर या राहू कालामध्ये आपल्याला घटाच्या विसर्जन करायचं नाहीये. तुम्ही पहाटेपासून दुपारी 12 वाजेपर्यंत आत घटाचे विसर्जन करू शकता. त्यात जो शुभ मुहूर्त आहे तो आहे सकाळी सकाळी 8:54 या वेळामध्ये तुम्ही घट जो आहे ते हलवू शकतात. ठीक आहे. आता दुपारच्या गोष्ट म्हणजे घटाच्या विसर्जन आपल्याला कसं करायचं, तर ते पण आपल्याला अगदी व्यवस्थित नियमाने करायचं. घट हलवताना कळशाच्या विसर्जन करताना काही चूक झालं तर देवी आई आपल्यावर नाराज होऊ शकते. म्हणून जसं आपण स्थापना छान नियमाने केलं जातं, 9 दिवसाच्या नियमाने पूजा केला, तसेच विसर्जन करताना काही चूक करायच्या आणि नियमाने करायच्या. ते तर सगळ्यात पहिले आपल्याला घट विसर्जनाच्या दिवशी म्हणजे त्या दिवशी अर्थात दसरा आहे, सकाळी लवकर उठायचे आहे. त्यानंतर आपली देवपूजा वगैरे आटपून घ्यायच्या आहे. पुरणपोळीच्या पुरणपोळीच्या वगैरे नैवेद्य दाखवायच्या. आरती वगैरे करायच्या. आपली चरणी डाळ असतो ती शिजवल्यावर त्यातली त्यात गूळ मिक्स करायचे आहे आणि ते छान गुळाने घ्यायचे आहे. आणि तो पुरण जो आहे ताटामध्ये थपरून आहे त्यामध्ये 21 आपल्याला असे होल करायचे आहे आणि त्यामध्ये तुपाच्या आली फुलवाती जी आहे तर ती लावायची आणि असतो. आणि तो 21 दिवे जो आहे ते देव पेटवून आपल्याला आरती करायची असतो घटाची. किंवा तुमच्या देवघरामध्ये देवीच्या मूर्ती फोटो टाका, असं ते त्याची आपल्याला आरती करायची असतो. तर यालाच थोडक्यात पुराणाच्या दिवे असं म्हणतात. ते दिवे प्रज्वलित करून दिवे आईच्या आरती करायची असतो. देवी आईला प्रार्थना करायचा असतो. माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल तर मला क्षमा असू दे. साध्या भोळ्या मनाने मी ही सेवा केली आहे, घटस्थापना केली आहे, कळशाची स्थापना केलेली आहे. नाक घासून आपल्या सगळ्यांची घरातल्या माफी मागायची आहे. कारण काही चुकलं असेल तर माफ करा. कारण आपल्या काय आहे, माणूस हे काहीतरी छोटासा मोठा चूक आपल्याकडून होऊन जाऊ शकतात. म्हणून क्षमा प्रार्थना मागायची आहे. माझ्या घरामध्ये सुख शांती नांदू दे असं आपल्याला देवी आईला सगळ्यात आहे मनापासून जे केले, मनामध्ये इच्छा आहे ते सगळ्याच्या आहे. घटाच्या सगळ्यांची दर्शन घ्यायचे आहे. ठीक आहे. आता दुसरी गोष्टी म्हणजे घटाच्या विसर्जन योग्य पद्धतीनं करायचे आहे. घट कोणी हलवायचं तर बघा, विसर्जन घरातली कर्ता पुरुष जो असतो त्याने केलेले अधिक उत्तम असतील. घरामध्ये बघा काहीच मिस्टर वगैरे जो आहेत घरातली पुरुष जो आहे तर ते
कामानिमित्त बाहेर गावी वगैरे राहतात तर घरातली कर्ता पुरुष नसेल तर तुम्ही घरातली मुलगी म्हणजे किंवा मुलगा स्त्री मुला सुद्धा करू शकतात. पुरुष नसेल तर घरातली मुलाने केले तरी पण चालेल, नाही तर स्त्री किंवा मुलीने केलं तरी चालते. विसर्जन करताना सर्वात आधी एक हिम क्रीम चामुंडाय नमः मंत्राचे उच्चार आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहे. एम ह्रीम क्रीम चामुंडाय मंत्र आपल्याला थोडंडाने म्हणायच्या राहायच्या. ओम आहे. आणि करताना घट हलवताना सगळ्यात पहिला घट जो आहे ते उत्तर दिशेला थोडासा हलवायचा आहे. म्हणजे समाज ही दिशा समजा ही दिशा जी आहे ही माझ्या घरची उत्तर दिशा आहे. घट जो आहे ते थोडासा आपल्याला असा उत्तर दिशेला सरकवायचा आहे. ठीक आहे. याला घट हलवास असं म्हणतात. आणि त्यानंतर ना मग तुम्ही म्हणजे नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर आपल्याला घट जो आहे ते उत्तर दिशेला हलवायचे आहे. आणि त्यानंतर ना मग तुम्ही थोडा वेळाने जरा बाकीच्या गोष्टी इतर आवरल्या तरी पण चालेल. मग कळसाच्या वरलून नारळ वगैरे आपल्याला हलवूनपणे उचलायचे आहे. म्हणजे पुरुषांनी जरा उचलला तरी तो नारळ उचलून ते स्त्रीकडे मुलीकडे वगैरे द्यायचा आहे. त्यानंतर जो नारळ जो आहे तो आपल्या देवी आईचा प्रसाद म्हणून खाऊ शकतात. त्यानंतर आपल्याबद्दल काही खायच्या गोष्टी आहे जो पूजेतली त्या आपण वापरू शकतो. त्यानंतर ना आंब्याचे पान घ्यायचे आहे. कळशातल्या विड्याचे पान असलं तर तेही घ्यायचे आहे. घरामध्ये सगळीकडे पाणी शिंपडायचे आहे. कळसामधलं आहे. खूप पवित्र हे पाणी आहे. 9 दिवस आपण घट बसवलेली होता. देवी आईच्या रूप त्या कलशाचा दिला होता. त्यामुळे या पाणी खूप पवित्र आहे. कलशामध्ये आंब्याचे पान किंवा दुर्वा किंवा एखादी आपला जो देवीचा पान असतो तो बुडवून संपूर्ण घरामध्ये शिंपडायचे आहे. ज्यामुळे घरामध्ये समृद्धी येतं, संपत्ती येतं, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहतो, निगेटिव्हिटी ही निघून जातो. पाणी तुम्ही बाकीचे पाणी तुम्ही स्वयंपाक हे ग्लासलातलं पाणी वगैरे स्वयंपाकाला घरामध्ये शिंपडू शकता. सगळीकडे मुख्य दरवाज्यावरून शिंपडू शकता. फक्त पाणी जो आहे ते तुम्हाला टॉयलेट बाथरूम वगैरे तिकडे शिंपडायच्या नाही. आणि जास्त पाणी असतं तर त्यामुळे त्यानंतर ना तो पाणी आहे जो तुळशीला सोडून तुम्हाला इतर झाडांना टाकायचे आहे. त्यानंतर ना कलशामधून असलेली पाणी 1 रुपये नाणं तो आहे तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू किंवा दुसऱ्या देवासमोर ठेवू शकता. ठीक आहे. बाकी सुपारी वगैरे तो तुम्ही निर्मला टाकू शकतात किंवा तो 1 रुपयाच्या पण नाण्या तुम्ही पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता. त्यामुळे धनवृद्धी होतो. तिजोरीतला ठेवू शकता, ठेवा किंवा पर्समध्ये ठेवू शकता. ठीक आहे. त्यानंतर ना दुसरी गोष्ट म्हणजे मातीचे कलश जो आहे ते एखादा आपण बघा मातीचा घट बसवला होता तर ते मातीचा जो भांडा आहे ते मटकी सारखा छोटासा तर ते तुम्ही बाहेर बघा गॅलरीमध्ये पाणी भरून ठेवू शकता. त्यामुळे काय किंवा एखादी तुम्ही तुमच्यामध्ये झाड लावा, त्याच्यामध्ये झाड लावू शकतात. पण पाणी भरून ठेवला तरी पक्षी वगैरे त्यामध्ये पाणी पिऊ शकतात. त्याचा वापर आपण कसाही करू शकतात. त्यानंतर ना बघा अखंड दिवा चालू असलेलं तर ते स्वतः होऊन विझू नका. काही करा. घट दसऱ्याच्या दिवशी घट विसर्जन करणार आहेत ना तर नेहमीपासून म्हणजे आदल्या दिवसापासूनच थोडासा तेल टाकणं कमी करा. पण लक्षात ठेवा खूप पण कमी तेल टाळू नका. देव आता
तो दिवा जो आहे ते स्वतःहून आपल्याला विझवायचा नसतो, तो आपण माळून घ्यायचा असतो. आपल्याला ठीक आहे तो जसा म्हणजे दसऱ्यांच्या दिवशी जरा झाला, दुसऱ्या दिवशी चालू असलं तरी चालू द्या, पण तो स्वतःहून मलवून पाहिजे. स्वतःहून हे व्हायला पाहिजे. आपल्याला स्वतःहून विझवायचं नाही. ठीक आहे, ही एक गोष्टी नक्की लक्षात ठेवा. तर ही चूक महिलांनो